पुणेकर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला संधी देतील आणि महापौर पुन्हा एकदा भाजपचाच होईल याचा पुनरुच्चार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलाय। पुण्याचं भविष्य कुणाच्या हातात सुरक्षित आहे हे पुणेकर जाणतात, यामुळे भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळेल असा दावाही त्यांनी केलाय। प्रभाग क्रमांक 27 मधील भाजपचे उमेदवार शहराध्यक्ष धीरज घाटे, महेश उर्फ अमर आवळे, स्मिता वस्ते आणि लता गौडा यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री खासदार मुरलीधर मोहोळ जीप यात्रेत सहभागी झाले। या उमेदवारांसह खासदार मोहोळ यांचं ठिकठिकाणी भव्य स्वागत जीप यात्रेदरम्यान करण्यात आलं। लोकमान्य नगर, नवी पेठ यासह प्रभागाच्या विविध भागात ही जीप यात्रा काढण्यात आली। यावेळी लोकमान्य नगरमधील लोक आमच्या पाठीशी असल्याचं मोहोळ यांनी सांगितलं। धीरज घाटे यांनीही यावेळी विजयाचा विश्वास व्यक्त केला, तर महेश आवळे याने आपण संधीचं सोनं करू असं म्हटलंय। मला खूप समाधान आहे की आज आपण पाहू शकतो की पुण्यात कुठेही गेलं तरी नागरिकांचा खूप मोठा प्रतिसाद आहे आणि जे काही 5 वर्ष महापालिकेत त्यानंतर राज्य सरकारने देवेंद्रजींच्या नेतृत्वात सरकारने केलेलं पुण्यासाठीचं योगदान आणि मोदीजींच्या नेतृत्वात केंद्र सरकार गेले 11 वर्ष पुण्यासाठीचं जे योगदान आहे हे निश्चित पुणेकर जाणतायत, त्यांनी अनुभवलंय आणि म्हणून पुन्हा एकदा पुणेकर निश्चित भारतीय जनता पार्टीला आम्हाला स्पष्ट बहुमत देतील, आमच्या पाठीशी उभे राहतील। पुण्याचा महापौर हा पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचाच होईल। ज्या प्रकारे तुम्ही चांगला समतोल राखलेला आहे जागा वापरामध्ये, एक तरुण उमेदवार दिलेला आहे, सफाई कर्मचाऱ्यांचा मुलगा आहे अमर आवळे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? पुणेकरांना काय संदेश देऊ? नाही, अमर हा पक्षाचाही कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता हा लोकप्रतिनिधी बनतो, हे काही नवीन नाही। पण अमरच्या रूपानं मला असं वाटतं की खूप चांगलं उदाहरण आहे। एक सर्वसामान्य कार्यकर्ता, एक सफाई कर्मचारी महानगरपालिका त्यांच्या कुटुंबातला मुलगा हा एक मला असं वाटतं की आदर्श आहे आणि म्हणून मला वाटतं या प्रभागात तर निश्चितपणे आमचे 4 उमेदवार, आमचे शहराध्यक्ष स्वतः या प्रभागात लढतात, त्यांच्या पाठीमागे एक मोठा अनुभव आहे आणि त्यामुळे एक अनुभवी नेतृत्व आमचं या प्रभागाचं जे काय ते नेतृत्व करत आहेत धीरजजी आहेत। आमच्या स्मिताताईंचाही अनुभव आहे, त्यानंतर आमच्या गौडताई, आमच्या रघुनाथ गौडा एक खूप जुने कार्यकर्ते आणि नगरसेवक म्हणून त्यांनी काम पाहिलं, एक अनुभव त्यांच्याप्रती असं एक चौघांचं खूप चांगलं पॅनेल आमचं झालं। त्यामुळे मला विश्वास आहे की 100% यंदाही, मागे आम्ही या प्रभागात 4-0 असंच आमचा संख्या होती, याही वेळेला आम्ही 4-0 या फरकानं आम्ही 4ही नगरसेवक आमचे निवडून। नाही, असं नाहीये, लक्षात घ्या, मागे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आदेश काढले आणि जी स्थगिती होती इथे पुणे विकासाच्या संदर्भाची ती आता उठवली आहे। त्यामुळे लोकमान्य नगराचे सर्व नागरिक जे आता आमच्या सोबत आहेत, कारण मुख्यमंत्र्यांनी शेवटी निर्णय घेतलाय, धीरजजींनी त्यासाठी प्रयत्न केले, आमदारांनी सुद्धा नंतर भूमिका त्यांची स्वतंत्रपणे जाहीरही केली, आम्ही सगळेच या विषयाच्या सोबत होतो, म्हणून मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश केले। त्यामुळे लोकमान्य नगर मधले रहिवासी आता 100% आमच्या सोबत आहेत। ते मी पुणेकरांना हेच आवाहन करीन की आपण पुणेकर हे सुज्ञ आहेत, जाणकार आहेत, पुणेकर हे नेहमीच विकासाला मत देतात, काय विचार आहे त्याला मत देतात, कुठल्या विचाराच्या लोकांना आपण स्वीकारलं पाहिजे हे पुणेकर जाणतात आणि पुण्याचं भविष्य कोणाच्या हातात सुरक्षित आहे हे पुणेकर मला असं वाटतं ठरवतात की, आणि म्हणून त्याच अनुषंगानं भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत पुन्हा एकदा मिळेल। 120 ते 125 जागा आमच्या येतील आणि पुण्याचा महापौर हा भाजपचा। आपण पाहताय की प्रभाग क्रमांक 27 मधले आम्ही 4ही उमेदवार यांच्या प्रचारार्थ आज केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा रोड शो होतोय। नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। आज लोकमान्य नगर पासून नवी पेठेपर्यंत ही रॅली असणार आहे आणि आम्ही पाहतोय की मतदार हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि भरभक्कम असा आशीर्वाद, पाठिंबा हा मतदारांचा भारतीय जनता पार्टीला मिळताना दिसतोय। नागरिकांचा खूप प्रतिसाद चांगला आहे। भारतीय जनता पार्टीला नागरिक खूप भरघोस मदत देणार आहेत। आज आदरणीय आमचे मार्गदर्शक मुरलीधर अण्णाजी मोहोळ हे या पदयात्रेला उपस्थित राहिले आहे, त्यांच्या उपस्थितीने आज रॅलीला एक शोभा आलेली आहे। या ठिकाणी एवढंच सांगणं योग्य आहे। तर गेली 3 ते 4 टर्म धीरजजींसोबत आहे, घाटे साहेबांची निवडणूक हँडल करणं, सोबत राहणं किंवा बऱ्याच समाजातल्या तळागाळातील कामं करणं, तर हा अनुभव वेगळा आहे। पण या अनुभवापेक्षा आता जरा नवीन पुढे संधी दिली आहे पक्षाने, भारतीय जनता पार्टीने, तर हा आनंद थोडा वेगळा आहे अजून। म्हणजे कल्पना करतोय की कसे ते उमेदवारी मिळाल्यानंतर उमेदवाराला काय फील असतं हे आता कळतंय।